अकोला जिले की पातुर तहसील के कारला के सरपंच को धमकी देकर मारपीट करने की घटना सामने आई है। इस मामले में पुलिस ने 5 आरोपियों के खिलाफ केस दर्ज किया है। अकोला जिले के पातुर तहसील के कारला के सरपंच रामराव बोदड़े ने अपनी शिकायत में कहा है कि गांव के कुछ लोग उनके विकास कार्य में बाधा निर्माण कर रहे हैं। घटना वाले दिन आरोपियों ने सरपंच को एक जगह बुलाकर धमकी देकर मारपीट की। सरपंच की शिकायत के आधार पर पातुर पुलिस ने 5 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आरोपियों की तलाश शुरू कर दी है। काल माझ्यावर जो जीवना हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो। काल अचानक माझ्यावरती सोमनाथ बोबडे यांनी व त्याचे साथीदारांनी मला अडवून मला बोलले की तुझा बीडचा मसाज जो करतो। मी त्यांना विनंती केली मी काय केलं की तू गावातले कामं आम्हाला का देत नाही अशी धमकीदायक त्यांनी वजा मला धमकी दिली व त्या कारणाने त्यांनी मला मारहाण चालू केली व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण चालू केली। त्यातून माझी सुटका कशीबशी मी सुटका करून मी डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठले। पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तिथले कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी यांना मी म्हटलं की माझी तक्रार घ्या, तर माझी तक्रार घ्यायला ते थोडे टाळाटाळ करते किंवा उशीर करत होते। कारण रात्री 11:30 ते वाजून आम्ही 2 वाजले 3 वाजले सकाळी 7:30 वाजता त्यांनी आमचा गुन्हा नोंद केला। ते पण बौद्ध समाज संघर्षाचे गजानन भाऊ कांबळे व जीवनभाऊ डिगे यांना कॉलद्वारे माहिती केली व ते लगेच पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सहकार्याने व त्यांच्या पुढाकाराने जो गुन्हा नोंद करण्यात आला आहे ते खरोखरच मी बौद्ध समाज संघर्ष समितीचं खरोखर मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो।